परमपूज्य देव मामलेदार यशवंत महाराज एक सिद्धपुरुष चरित्रचिंतन। श्रीदत्त भक्तीमध्ये रममाण असणारे व आपल्या भक्तीने इतरांचे कल्याण व्हावे ही सदिच्छा असणारे जे अधिकारी सत्पुरुष आहेत व ज्यांच्या चरणाशी आपली कायमच शरणागत अवस्था असावी, त्यामधील पु. देव मामलेदार महाराज 1815 ते 1887 यांचेही महत्त्व मोठे आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमद प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मातोश्रीबरोबर नाशिक येथे पु. देव मामलेदार महाराज यांचे दर्शन घेतले होते। श्रीमद प. वासुदेवानंद महाराज यांच्या मुखाकडे बघून, हे फार मोठे अधिकारी योगी आहेत, असे कौतुकाचे भावोद्गार पु. देव मामलेदार महाराज यांनी काढले होते। पुण्यामध्ये श्री महाराजांना लहानपणापासूनच श्रीदत्तभक्तीची ओढ लागली। 1870च्या काळामध्ये सटाणा नाशिक येथे सरकारी अधिकारी असताना त्यांचा मामलेदार हा हुद्दा होता। पण वेळोवेळी त्याचा उपयोग त्यांनी गरजू व अडचणीत असलेल्यांना धन व धान्य देऊन केला। जसे देवाने अडचणी सोडवण्यासाठी धावून यावे तसे श्री महाराजांचे वागणे सर्व जनासाठी असे हे देव मामलेदार होते। याबरोबरच श्रीदत्त उपासना व श्रीदत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने श्रीदत्त भक्तीचे तेज होतेच। त्यामुळे आपल्या भक्ती अधिकाराने सर्वांच्या अडचणी सोडवाव्यात असे करुणाकर वागणे असल्याने पु. देव मामलेदार यशवंत महाराज या नावानेच प्रसिद्ध झाले। या मायेच्या संसारामध्ये पु. देव मामलेदार यशवंत महाराज यांची पुण्यतिथी हा एक देहसोहळा श्रीदत्तलीन होणे हे जन्माचे सार्थकच। पण पु. देव मामलेदार यशवंत महाराज इथेच सभुवार आहेत असे प्रत्येक भक्तांचा विश्वास आहे। पु. देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या चरणी शरणभाव ठेवून कोटी कोटी वंदन। श्री स्वामी समर्थ व गजानन महाराज व श्री यशवंतराव महाराज। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी गजानन महाराज यांना शेगावला व यशवंत महाराज यांना सटाणा या गावी जाऊन कार्य सांभाळा अशी आज्ञा केली। व तेच हे यशवंतराव महाराज तहसीलदार होते म्हणून लोक देवमामलेदार म्हणू लागले। सटाणा गावात तहसीलदार म्हणून आले व देव झाले। 1800 मध्ये जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा यांनीच सरकारी तिजोरीमधून अमाप संपत्ती गोरगरिबांना वाटली। पण जसजसे महाराज संपत्ती वाटायचे पण की काहीच कमी नाही व्हायची, तेव्हा लोकांना कळले की हे साधारण मानव नसून दैवी अवतार आहेत। पण त्यांनी स्वामीवर विश्वास ठेवून गुरु आज्ञेप्रमाणे कार्य चालूच ठेवले। पुढील भागात